त्यांनी बघितले ज्यांचे व्हिडिओ सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅप करू. ऐकायला लागलाय साठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत ऑल स्कूलला त्या सगळ्यांना क्लॅपिंग जोरदार क्लॅप्स जे मध्ये मध्ये बोलायला लागतात म्हणजे कपाळाला अशा आट्या पडत बोलायला तुमचा आवाज ब्रेक व्हायला लागलाय. होय ना. अच्छा होय होय आवाज कंटिन्युअस ब्रेक व्हायला लागलाय. आता चेक करा. आता यायला लागलं. येस. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण मध्ये मध्ये बोलणाऱ्यांसाठी. ओके त्याच्यासाठी म्हणजे बोलणार नाही तुम्ही म्हणून. आणि जोरदार क्लॅप करणार आहोत विथ एनर्जी ड्रिंक विथ स्माइल विथ एनर्जी. आपला फोटो काढणार आहेत. शशिकला ताई आज नसतील बहुतेक. पद्मजा ताई, विजय सर पण नसतील. आज खूप लोक झेंडावंदन साठी गेली त्याच्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू आपण पद्मजा मॅडमांसाठी. ओके चलो घ्या सगळेजण फोटो. हातात आपले एनर्जी ड्रिंक घ्या. छान मस्त पैकी सगळ्यांचा जरा जादा छान फोटो काढा. छान सगळे कपडे मस्त घालून बसले. जय हिंद मॅम. जय हिंद. जय हिंद. मॅडम माझं पीच आणि हॅलो कॉन्सन्ट्रेट सगळ्यांनी व्हिडिओ ऑफ ठेवले. तेवढे छान कपडे घालून बसलेत मस्त. माझं थंड प्रॉपर्टी आहे मॅडम आज पूनम दवडेचं वेलकम आहे. ओके ओके झाले ते फोटो. थँक्यू. येस मॅडम मला पोस्ट केले की नाही ते काढायला सांगा. पोस्ट केले ते काढायला सांगू. ओके काढलं. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. पहिल्यांदा वेलकम करू पहिल्यांदा नंदाताई. ओके आहेत मालती ताई ते स्पॉटलाइट करा तुम्हीच. आणि तिथे कोणाला करायचं? म्यूटच आहे ते आज. पूनम दवणे. ओके पूनम ताई शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे. ओके सगळेजण पटापट वेलकम पूनम ताई. वेलकम. प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर वेलकम ताई. वेलकम काही आहे आज आरोग्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. स्वातंत्र्य घेणार आहेत. येस पूनम ताई नाव कुठून आहात लिंक कुणाकडून मिळाली आणि का वाटलं आपण आपल्यावर काम करावं? माझं नाव पूनम कमलेश दवणे. मी दमनला राहते. मला ही लिंक माझी नणंद मालती तांडेल यांनी दिली. मला ह्या शतायुषी फॅमिलीमध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे माझं वजन. मला वेट लॉस करायचा होता आणि काही केल्याने मी खूप प्रयत्न केले वेट लॉस साठी पण होत नव्हतं. मी जिम जॉईन केलं होतं पण तिथेही माझं काही वेट लॉस झालं नाही. तर ताईंनी मला हे सांगितलं की इथे तुझं होईल वेट लॉस आणि बरंच काही. तर मग मी 5 जानेवारी पासून जॉईन झाले. तर 5 जानेवारी ते आजपर्यंत माझं 4 किलो वेट लॉस झालेला आहे आणि मला आणखी कमरेचा वगैरे बराच प्रॉब्लेम होता. तो आता हळूहळू सॉल्व्ह होतोय. त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय आणि वेट लॉस झाल्यामुळे मी खूप हॅप्पी आहे. ओके कॉन्फिडन्स आला. काही केल्यानं होत नव्हतं आता होईल. हो म्हणजे 4 किलो वजन कमी होणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर मी खूप हॅप्पी आहे यासाठी. येस किती एज आहे? माझं 40. ओके लवकर काम चालू केले स्वतःवर. ओके चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण पूनम ताईंसाठी. जायचंय मालती ताई आपण तिकडे. एवढा भारी रिझल्ट आल्यावर कशाला बसायचं? जायला पाहिजे ना. हो लवकरच. येस चलो आता जाऊ आपण नंदा शिंगेताईंच्याकडं. कोण आहेत नंदाताई त्यांचं नाव? बस माझी भाची म्हणजे सीमा शिंगे हिची मुलगी आहे ती. ओके चलो आपण जाऊ त्यांच्याकडे. त्यांचा एक्सपिरियन्स ऐकायलाच. ओके चलो नाव कुठून आहे लिंक कुणाकडून मिळाली किती दिवस झालं पण हे फ्युअल इनटेक करतोय आणि आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स? गुड मॉर्निंग. माझं नाव जिज्ञासा प्रवीण शिंगे. माझं वय 17. मला 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा.
मी इचलकरंजीमध्ये राहते आणि मला फंगल इन्फेक्शन होतं 1 वर्षापासून. मग खूप दवाखाने केले पण काही फरक पडत नव्हता. मग मला माझ्या आत्तीने हे 27 फॅमिली बद्दल माहिती सांगितली. मग मी शेक वगैरे घ्यायला लागले. मग 3 महिन्यातच मला पूर्ण परफेक्ट फरक पडला. मग माझ्या पोटात पण दुखत होतं आणि बाथरूमला होत नव्हतं, त्याचा पण त्रास होता. त्याच्याबरोबर ते पण सगळं क्लिअर झालं. म्हणून मी 27 फॅमिलीला थँक्यू बोलते. ओके. फंगल इन्फेक्शन म्हणजे काय होतं, कुठं होते सगळी हे व्हायचं? म्हणजे असं आवड जागेला वगैरे होतं आणि ते खूप खाज असते. मग ते थोडं थोडं हळूहळू वाढतच जातं ते. ओके. हा म्हणजे स्किनला बाकी म्हणजे मला माहिती येते पण तुला Skin ला कुठं वगैरे होतं हेच विचारले. ओके. ते मानेला होतं, हाताला पण होतं. बर. ओके. आता सगळं क्लिअर? हा, सगळं क्लिअर झालं आता. हो, एकदम भारी. काय असतं, कॉलेजच्या मुली असतात, बाहेर जातात आणि आपल्याला माहिती आहे की जिथं जिथं घाम येतो त्या सगळ्या भागांमध्ये हे फंगल इन्फेक्शन वाढतं आणि अवघड जागेला असेल तर खूप अवघड जातं की खाजवायचं कसं आणि न खाजवता राहायचं कसं, कारण खूप खाज येत असते. आणि उपचार हे शेतीचं नेहमी म्हणतात ना पोटापासून व्हायला पाहिजेत आणि ते ऍक्च्युली पोटाचे उपचार झाले आणि त्याच्यामुळं हे सगळं सांगितले ना की आपल्याला दोन्ही गोष्टी उत्सर्जन जर व्यवस्थित होत नाही तर टॉक्सिन बॉडी मध्ये राहिल्यानंतर होणार काय, तर ते कमी झालं. आत्यानं सांगितलं आणि भाचीनं लगेच ऐकलं का लई दिवस लावले? नाही, ऐकलं लगेच ते. लगेच ऐकलं. ओके. चलो जाऊ आता आपण नंदा शिंगेंचा पण एक्सपिरियन्स घेऊ आपण. आणि एवढे छान आवरून बसलेत दोघी पण, तर एकाचं घेऊन एकाचं कशाला सोडा. जाऊ आपण नंदा शिंगे ताईंच्याकडे पण. नंदाताई बोला, नाव कुठून आहे पासून आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स? माझं नाव नंदा मधुकर शिंगे. मी तारदाळमध्ये, पहिला इचलकरंजीत राहते, आता तारदाळमध्ये राहते मी. ह्याची लिंक मला आधी जे जे प्रॉब्लेम होते ते सांगते. मला शुगर, थायरॉइड, गुडघेदुखी, कंबरदुखी, स्किनचा प्रॉब्लेम आणि बीपीची गोळी, रक्त पातळ व्हायची गोळी, माझा डावा हात बीपीने दुखायचं, हे सगळं प्रॉब्लेम होते. आणि हे प्रॉब्लेम असताना अमर सरांनीच हे सांगत होते की हे 27 फॅमिली बद्दल सांगत होते आणि हे न्यूट्रिशन बद्दल पण सांगत होते. पण मिस्टर घेत होते, पण मिस्टरांना मी घ्या म्हणत होते, मी काय घेणार नाही. आणि मी वॉक करते, मी डाएट पाळते, सगळं करते, माझ्यानं हे वजन कमी होते आणि मी काय असं घेणार नाहीये असं म्हणत होते. मग असं करत असताना नाही, वजन तर कमी होत होतं माझं, 2 ते 3 किलो कमी झालेलं वजन. पण अंगात त्राण नव्हता, माझ्या ताकद नव्हती. म्हणजे चाललं म्हणा, कपडे धुणं, घरातले काम, काही पण असू देत, अंगात त्राण नसायचा माझ्या. कुठलं पण काम करावं असं वाटत नव्हतं. मग सारखं सांगताना आणि मॉर्निंग फूड सेशन ऐकताना असं वाटलं एवढं चांगलं लोकांचे अनुभव असताना आपण ट्राय करूया, फक्त ह्याचं 1 महिना ट्राय करूया असं मी विचार केला. 1 महिना ट्राय केला. 1 महिना ट्राय केल्यानंतर 1 महिन्यातच मला इतका फरक म्हणजे जाणवला माझ्या शरीरात की उत्साहीपणा वाढला. काम करण्याचं जे जोमाने काम करायला सुरुवात केली. हे एनर्जी ड्रिंक आहे ना आपलं, हे इतकं भारी आहे म्हणताय की हे काम केलं की नाही, काय जादू होती का काय, आपोआप माणूस जो आळस आलेला असतो तो माणूस आपोआप उठून बसतो कामासाठी. त्याला काय सांगावंच लागत नाही, काम उठून काम कर म्हणून, आपोआपच चालू होते ते. आणि 1 महिन्यातच माझं का नाही, त्या मार्च महिन्यात मी चालू केलेलं न्यूट्रिशन, 1 महिन्यात माझं काहीतरी 3 किलो कमी झालेलं. त्यावेळेला आमचं घराचं शिफ्टिंगचं काम होतं, त्यामुळे माझं एवढंसं ते प्रॉपर झालं नाही. मग इकडे आमचं शिफ्टिंग झालं तारदाळा. त्यानंतर 16 एप्रिलला 40 दिवसाची मॅरेथॉन चालू झाली. 40 दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये म्हटलं नाही, आता व्यवस्थित करायचं, म्हटलं काय असतं मॅरेथॉन आधी समजून तर घेऊया, म्हणून जॉईन केलं मॅरेथॉन. पण त्या मॅरेथॉन मध्ये मॅडम इतकं कमालीचं मला अनुभव आला की त्या 40 दिवसाच्या मॅरेथॉन मध्येच माझा 8 किलोचा फॅट लॉस झाला आणि माझी गुडघेदुखी पूर्ण त्याच्यामध्ये गेली, माझी कंबरदुखी गेली काय. आणि दिवसभर काम करायला तर मला काही वाटत नव्हतं. सकाळी जे उठलेले होते ते रात्री 10 वाजेपर्यंत माझी तीच एनर्जी राहायची आणि
2 वेळेला शेक घेऊन 1 वेळेला जेवण घेऊन असं वाटेल की कोणाला तर की नाही हे काय अशक्तपणा येईल, हे असं कुठं काय नाही, अजिबात काय वाटत नाही. इतकं छान माझं मॅरेथॉन झालं ते 40 दिवसाचं. आणि आता सुद्धा मॅरेथॉन मध्ये. आणि आता दिवाळीच्या ह्याच्यातच मी चेक केलेलं आहे शुगर, माझी शुगर पण पूर्ण नॉर्मल झालेली आहे आणि डॉक्टरांनी गोळी बंद केलेली आहे. थायरॉइडची गोळी माझी 75 होती ती 50 mg झालेली आहे. बाकीचे सगळं प्रॉब्लेम माझे कमी झालेले. मला काही प्रॉब्लेम नाही आहेत आता. मी खूप हॅपी आहे आता. न्यूट्रिशन घेऊन शतायशी फॅमिली मध्ये येऊन खूप हॅपी आहे. आणि ह्याचं सगळं श्रेय माझ्या स्पॉन्सरला, माझ्या मेंटरला, माझ्या पूर्ण शतायशी फॅमिलीला, माझे जे त्यावेळेला मॅरेथॉन मध्ये जे कोच होते संजीवनी माने मॅडम, त्यांना, अमर सर, सगळ्यांना ह्याचं श्रेय जाते मॅडम. ओके, खरं श्रेय जाते तुम्हाला. मी सगळ्यांची नावं घेऊस तोपर्यंत गप बसले, कारण किती नावं घेणार आहे मला माहिती नव्हतं की आता काय 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 काय. कारण एक्साइटमेंट, एनर्जी, कारण एवढं वजन कमी केल्यानंतर जे भाव मनामध्ये असतात ना ते आपोआप येतातच. ओके, आणि व्यक्त पण होणं गरजेचं असतं काही वेळेला. आणि त्याच्यामुळे म्हटलं बघू किती लोकांची नावं घेत आहेत, किती एनर्जी, किती एक्साइटमेंट. भाची बरी झाली, नवऱ्याला काय चालू केलं पहिला? तुम्हाला काय, तुम्हाला एवढे प्रॉब्लेम होते तर? मिस्टर म्हणजे ते कसं, अमर सर आणि माझे मिस्टर फ्रेंड्स आहेत ना, एकदम क्लोज फ्रेंड्स आहेत. मग माझ्या मिस्टरांचं पण वेट होतं जरा, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम पण एकदम म्हणजे आता 2 वेळेला हार्ट अटॅक येऊन गेलेला माझ्या मिस्टरांना, म्हणून त्यांना चालू केलेलं. पण माझाच विश्वास नव्हता, त्यामुळे मी एवढं मिस्टरांच्याकडे पण लक्ष देत नव्हते. न्यूट्रिशन घेत होते, हे या वेळेला घ्यायलाच पाहिजे, हे सगळं माझं म्हणजे डोक्यात नव्हतं की हे या वेळेला घ्यायलाच पाहिजे, हे असं व्हायलाच पाहिजे, ह्यानं एवढं कमी होते, हे माझाच विश्वास नव्हता. आणि ज्या वेळेला मी ह्या शतायशी फॅमिली मध्ये आले, ज्या वेळेला मी न्यूट्रिशन घ्यायला चालू केलं, माझ्या शरीरात बदल जे घडायला चालू केलं, तर म्हटलं नाही ह्याच्यात काहीतरी आहे. म्हणजे एवढे लोक सांगतात आणि एवढं माझ्यात फरक पडतोय म्हटल्यानंतर, त्यामुळे मी मिस्टरांना आता पूर्ण व्यवस्थित सगळं करते. येस, ह्याच्यात काहीतरी आहे. म्हणजे लोकांना वाटतं ह्याच्यात स्टिरॉइड आहे, बिलकुल नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल की याच्यात काहीतरी हायच. आता प्रत्येकाला वाटतं एवढा बदल कसा होतो, एवढा बदल होतो, पेशी लेवलला ज्या गोष्टी पाहिजेत त्या आपण देतो, एवढा बदल होतो. हे एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर याच्यामध्ये ऑक्सिजन लेवल बूस्ट राहते, फ्रेश एनर्जेटिक राहतो. म्हणून सगळं करतो आपण ज्या वेळेला, त्यावेळेला आपण आपल्या खाण्यापिण्यावर, आपल्या माइंडवर काम करतो, म्हणून आपल्याला रिझल्ट येतो. नाहीतर खूप लोकांना वाटतं एवढं बदल, घरात काहीतरी असणार आहे, त्याच्यात काही नाही असणार आहे. तुमच्या पेशीला काय लागतं ते फूड, अन्नच आहे. अन्नापेक्षा केमिकलचा एकही पार्ट नाही. औषध खाताना गाडीभर केमिकल खातो आणि जेवताना मात्र विचार करतो की ह्याच्यात काही आहे का. ह्याच्यात काही नाहीये, एकदम क्लास बेस्ट न्यूट्रिशन आहे. म्हणून नंदाताईंचं, त्यांच्या भाचीचं एवढं बेस्ट रिझल्ट आहेत. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण शिंगे फॅमिली साठी. आणि आता आपण जाणार आहोत, पॉवरफुल रिझल्ट काढलाय. वेट लॉस मॅरेथॉनचे पार्टिसिपंट पण आहेत सुदर्शन सर. एकट्याचा रिझल्ट नाहीये, वेट गेनचा आपण 2 सुनांचा पण रिझल्ट बघितला परवा. त्यात नवरा बायको दोघांचा पण रिझल्ट एकदम पॉवरफुल आहे. वर्कआउटचे एकदम आता थोड्याच दिवसात मास्टर पण होतील. ओके, जो दाखवायला लागतो ना तो मग काय वाटतं, त्याला फिलिंग लय वेगळे असतात. त्याच्यामुळं सुदर्शन संकांनांच्याकडे आपण जाणार आहे. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण सुदर्शन सरांसाठी. कंटिन्यू सुदर्शन, नाव कुठून आहे पासून? प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांनी हार्दिक शुभेच्छा. मी सुदर्शन संकांना येऊन आहे. 27 फॅमिली मध्ये जॉईंट होऊन मी आता 8 महिने झाले. मला ही लिंक अश्विनी मॅडम आणि अरुण अडसुळे सरांनी दिली, त्यांचे खूप खूप आभारी आहे मी. मला त्यांनी या 27 फॅमिली मध्ये जॉईन करून घेतल्याबद्दल. मी या 27 फॅमिली मध्ये जॉईन व्हायचं कारण म्हणजे 10 वर्षाच्या मागे मला पॅरलेसचा एक झटका येऊन गेलेला होता. त्यावेळेपासून माझ्या सांधेदुखीने सगळं माझं भरपूर प्रॉब्लेम होते आणि काम काही जास्त करायला जमत नव्हतं. त्यामुळे माझं वजन वाढत गेलं आणि उभी करण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केलो मॅडम. आमच्या घराजवळ इथं आम्ही
कोणतीगिरीच्या जवळ राहतोय आम्ही. डोंगर आहे आमच्या जवळ, तिथून उतरायचं. पावसाळा जरी असला तरी पण आम्ही डोंगर चढून उतरत होतो रेनकोट घालून, तरी पण 1 किलो सुद्धा वजन कमी झालं नाही. आणि ते डोंगर चढून आणि रोज चालून चालून आमच्या पायाच्या गुडघ्याचे सगळे पाक खुळखुळा झाला. परत चालायला येईना, बसायला उठायला येईना, भरपूर आणि प्रॉब्लेम आमचे चालू झाले. मग अरुण सर, आम्ही सगळे नाही का कंपनीत काम करत असतोय. मग अरुण सर 3-4 महिने लागले होते पाठीमाग की घ्या घ्या. आमच्या मुलग्याला पण सांगत होते, पप्पांना सांग, घे घे. तर मी जरा असं म्हणजे मनात नसले का तसं आम्ही घ्यायचं का असं डोक्यात नव्हतं आमच्या. मग 3 महिने पाठ लागले म्हणताना आम्ही घेतलो. असं माझ्या मनात नव्हतं, असं म्हणजे मनात नसताना घेतल्या का तसं मिसेस आणि मुलगा जास्त जबरदस्ती करत होता म्हणून घेतो. मग 1.5 महिने झाल्यानंतर मला एकदम भारी वाटायला लागलं ते. मग तिथनं मी जरा वर्कआउट असं चालू केलं आणि मॅरेथॉन मध्ये भाग घेतलो. मी पहिला मॅरेथॉन मध्ये माझं 6-7 किलो वजन कमी झाल्यावर मला एकदम भारी वाटलं. तिथनं मी एकदम मनावर घेऊन काम केलो आणि माझं आता 28 किलो वजन कमी होऊन मी आज 72 किलोवर आहे. आणि एकदम एवढं भारी हलकं हलकं एकदम असं वाटतं की आता असं एकदम असं हवेत उडल्या असं वाटते. 28 किलोचं वजन घेऊन कायम कंटिन्यू रात्रंदिवस राहायचं म्हणजे किती अवघड गोष्ट असते ती मलाच माहिती. त्यानंतर माझ्या हाताला, मॅडम मी दिसत नाही काय? तुमचा मुद्दाम व्हिडिओ ऑफ केलाय, कारण तुमचं काय व्हायला लागलंय, आवाज ब्रेक व्हायला लागलाय. जरा रेंजचा प्रॉब्लेम. हो, माझ्या हाताला मॅडम जळवात उठली होती 1-2 वर्षाच्या मागं. मी भरपूर दवाखान्याला औषधं देऊन सगळ्या हाताला मलम, सगळे गोळ्या औषध सगळे करून करून बघितलो. माझे ते काय गेलं नव्हतं हाताला. गाडीची मूठ हातात धरता येत नव्हती. हातातनं जेवताना ते असं मला असं काय हाताला तिखट लागू देणे, हातातनं सगळं रक्त आल्यागत असं व्हायचं. पायाच्या टाचा कसं फुटत्यात तसं हात सगळं फुटलेलं होतं माझं. तर मला काय माहित नव्हतं हे घेतल्यानंतर, न्यूट्रिशन घेतल्यानंतर हे बरं होईल काय माहित नव्हतं. पण मी वजन कमी करायसाठी घेतलो आणि 3 महिन्यात माझ्या हात एकदम पहिल्यासारखा एकदम अगदी व्यवस्थित झालाय. मला ते जबरदस्त रिझल्ट आला. पित्ताचा पूर्ण एकदम झेरो आहे आता, अजिबात पित्ताचा काही त्रास नाही. आणि या 27 फॅमिलीमध्ये आल्यावर हे न्यूट्रिशन घेतल्यावर एकदम मी तंदुरुस्त आणि जबरदस्त आहे. वर्कआउट करतो रोज 1 तास, फुल एनर्जेटिक असतो. एकदम थँक्यू मॅडम. चलो. संकन्या फॅमिली, सुनांचे वेट गेन आहे, नातवसनी मस्तपैकी सगळं फ्युअल स्टार्ट आहे. त्याच बरोबर स्वतःचे बायकोचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह आहेत. आपण ऐकतो ते ना आधी मध्ये, त्याच्यामुळे खूप भारी एक्सपिरियन्स, अख्ख्या फॅमिलीचा एक्सपिरियन्स असेल ना त्यावेळेला खूप गुड फील होतं. नंदाताईंनी कसं सांगितलं, मिस्टर करत होते, मी लक्षच देत नव्हते. मग काही लक्ष नसतं, ओव्हरऑल सगळं आपण सोडून टाकतो आणि आपण बाहेर ऐकतो ना, याचे रिझल्ट फक्त करतो तेवढे दिवसच असतात. कारण विदाऊट नॉलेज करतात आणि मग तसंच होणार ना. विथ नॉलेज आपण ज्या वेळेला या गोष्टी करायला लागतो त्यावेळेलाच आपल्यामध्ये रिझल्ट परमनंट राहतो. आपल्यावर कायम काम करावं लागणार आहे, आपल्याला नॉलेज अपडेट करावं लागणार आहे, स्वतःला रिन्युवेट राहावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी जे लोक भारी करतात त्यांना बेस्ट रिझल्ट आहेत. जोरदार क्लॅप करू आपण सुदर्शन संकांनांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत. अर्चिता, मला तू दिसत नाहीयेस बर का, कोण आहेत त्यांनी हे करा, जोरदार क्लॅपिंग करू आपण. येस, अर्चितासाठी. कारण सोमवार म्हटलं की पर्वणी, शनिवार म्हटलं की पर्वणी, मंगळवार म्हटलं तर मनावर काम करणार, बुधवार म्हटलं तर भारी एखादा वेगळा टॉपिक घेणार, गुरुवार म्हटलं तर फ्युअल इन्फॉर्मेशन, शुक्रवार म्हटलं तर डॉक्टर आपल्या घरी. या सगळ्या गोष्टी करता करता सोमवार पासून शनिवार पर्यंत पॅक आणि रविवारी स्पेशल. काल किती लोक नव्हती. मेटाबॉलिझम वर एवढं भारी मुक्ता मॅडमने आपल्याला नॉलेज दिलं. मस्त आपण असायला पाहिजे, सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजे. कारण नॉलेज हे कधी जात नाही, कायम परमनंट आपल्या जवळ राहणाऱ्या गोष्टीसाठी आपण काम करायला पाहिजे. आता केलं काहीतरी, पाहुणे येणारे, स्वयंपाक करणारे, झालं खाल्लं गेलं उद्याला,
पण नॉलेज डोकीत राहिलं तसं सगळं घेत चला. कारण आज सोमवार अर्चिता मॅडम योग शिक्षिका आहेत, शिक्षिका पण आहेत, भारी स्पीकर आहे आणि इन्स्टंट स्पीकर आहे. एवढा कुठलाही विषय आता जरी तिला बदलून तुम्ही सांगितला तरी ती घेऊ शकता. एवढं परफेक्ट वाचन आणि याच्याशिवाय ते होत नाही आणि प्रारब्ध खूप चांगलं लागतं आणि ते अर्चिताच्या बाबतीत सगळ्या. त्यामुळे जोरदार क्लॅप करणार आहोत आपण अर्चिता मॅडम साठी. कंटिन्यू. सुमित सर ऑल म्यूट टाका. गुड मॉर्निंग सगळ्यांना. प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आज प्रजासत्ताक दिन आहे. अर्चिता 2 डिव्हाइस चालू आहेत हॉल मध्ये. एक त्याच्यातला म्यूट काहीतरी आवाज असते. आता लॅपटॉप येस. मस्तपैकी आज प्रजासत्ताक दिन आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, खरंच किती छान भारत देश आहे. या पृथ्वी तलावरती भारत देश असा आहे की जिथं संस्कृती आहे, संस्कार आहे. भारताला असं म्हणायचं की सोने की चिडिया, म्हणजे सोन्याचा असणारा हा देश, सोन्याचा दूर निघणारा असा देश भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. बऱ्याच गोष्टी इथं घडलेल्या आहेत. म्हणजेच काय की श्रीमंत आहे भारताजवळ आणि या संस्कृतीचा खरंच आपण सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे. खरं तर पाहिलं तर भारत या शब्दामध्येच एक ताकद आहे. तर भा म्हणजे काय की प्रकाश, किरण, विद्युत आणि रथ म्हणजे रममान होणे. जो प्रकाशामध्ये, जो किरणांमध्ये रममान होणारा देश म्हणजे भारत देश. भारताची संस्कृती ही खूप मोठी आहे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अज्ञात अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावलेली आहे. त्याला ठराविक नावं माहित आहेत, पण त्याच्यापेक्षा काही नावं अशी पण आहेत जी इतिहासाच्या पानावरती नाहीये. म्हणजे काय की त्यांनी जे बलिदान दिलेलं आहे ते बलिदान या भारत मातेच्या मातीसाठी दिलेलं आहे. आणि खरोखरच आपण या सगळ्या व्यक्तींसाठी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्या काळामध्ये जर त्यांनी भारतासाठी स्वतःचं बलिदान दिलं नसतं तर अजून सुद्धा आपण पारतंत्र्यात राहिलो असतो. कारण आताचं लाईफस्टाईल कसं आहे की जितका रिलॅक्स निवांत शरीरासाठी जितकं रिलॅक्स राहता येईल तितकं आपण राहत असतो. पण त्याच्यासाठी प्रामाणिकपणा, स्वाभिमान या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्या काळातल्या लोकांनी खरंच किती स्वाभिमानी होते, किती प्रामाणिक होते की त्यांनी भारतासाठी, भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण ते स्वातंत्र्य त्यांनी उपभोगलं नाही, पण आपण आता उपभोगतो. म्हणून त्याच्यासाठी आपण मनापासून त्याच्यासाठी धन्यवाद दिला पाहिजे. आणि म्हणून सांगावंसं वाटतं की भारत मातेच्या या मातीसाठी सगळ्यांनी एकदा का होईना प्रणाम केला पाहिजे. आपण फक्त प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे 2 दिवस येतात, त्या दिवशी आपल्या मनामध्ये इतकी प्रचंड देशभक्ती असते, खूप देशभक्ती असते. भारताबद्दल खूप कौतुक वाटायला लागतं, हा देश आपला वाटायला लागतो. पण एरवी काय करत असतो, त्या दिवशी का बरं ह्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत नाहीये. खरं तर रोजच आपल्या भारत मातेविषयी, या मातीविषयी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. पण ते आपण राहत नाही, फक्त हे 2 दिवस. आणि काही लोकांची तर टेंडन्सी अशी असते की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन म्हटलं की शासकीय सुट्ट्या, मस्तपैकी सुट्ट्या एन्जॉय करतात, बाहेर फिरायला जातात, करतात. पण कुठंतरी काहीतरी आपण या भारतामध्ये राहतो, या देशासाठी, या देशातील लोकांसाठी, या देशातील जीवांसाठी थोडं काहीतरी केलं पाहिजे अशी भावना मात्र आपल्यामध्ये निर्माण होत नाहीये, ती निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणूनच आजचा हा दिवस आपण सगळ्यांनी एक स्पेशल दिवस म्हणून साजरा केला पाहिजे, फक्त एक सुट्टीचा दिवस म्हणून नाही. म्हणून आजच्या दिवशी सगळ्यांना एकच संदेश देऊ इच्छिते की या मातेबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, या मातीबद्दल कृतज्ञ राहिली पाहिजे. भारताचा नकाशा पाहिला तर तो भारताचा नकाशा तुम्ही जर कमरेवरती हात ठेवून उभे राहिलात तर सेम भारताच्या नकाशासारखा होतो. म्हणजे वरचं जम्मू काश्मीर जे आहे ते आपलं डोकं आहे, मध्ये जे मध्य प्रदेश आहे ते आपलं हृदय आहे आणि खाली जे केरळ, तामिळनाडू वगैरे आहेत ते पाय आहेत. म्हणजे अशी जी मूर्ती आपल्या शरीराची जशी रचना आहे तशीच आपल्या भारत मातेच्या नकाशाची सुद्धा रचना पाहिलं तर तशीच रचना आपल्या नकाशाची सुद्धा आहे. जसं आपण आपल्या हार्टचं, आपल्या डोक्याचं, आपल्या पायाला जितकं महत्व आहे तसंच प्रत्येक
प्रेम आपुलकीने राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून इथे एक उदाहरण द्यावंसं वाटतं. जेव्हा भगवान राम वनवासाला निघालेले होते, 14 वर्षाचा वनवास त्यांना झालेला होता आणि वनवासाला जात असताना सगळं वैभव, सगळं राज्य, सगळ्या गोष्टी सोडून ते जात होते. जात असताना रथातून अयोध्येच्या बरोबर नगराच्या बाहेर येतात आणि अयोध्या नगराच्या बरोबर बाहेर आल्यानंतर रथातून खाली उतरतात आणि भगवान राम जे असतात ते अयोध्येची जी माती असते ती माती आपल्या एका कपड्यामध्ये बांधून घेतात. कपड्यामध्ये बांधून घेतात आणि बांधून घेतल्यानंतर तिथले जे नगरवासी असतात ते नगरवासी सगळे येतात आणि नगरवासी भगवान रामला विचारतात की तुम्ही सगळं काही सोडून चाललेलं आहे, संपत्ती, राज, वैभव, सगळा राजपाट तुम्ही सोडून चाललेला आहे आणि जाताना ही अयोध्येची माती मी त्याची पुनरुक्ती मागून का नेत आहे? तर राम भगवान म्हणतात हे जी माती आहे ही माती मला अयोध्येची आठवण करून दे. 14 वर्ष या मातीशी मला जोडलं गेलं पाहिजे आणि म्हणून ही जी माती आहे ही माती मी तिथून घेऊन जात आहे असं म्हणतात. आणि रोज उठल्यानंतर सकाळी भगवान राम जे असायचे ती माती आपल्या कपाळाला तिलक म्हणून लावून घ्यायची आणि त्या माती सोबत होती म्हणून भगवान रामला कधी वाटलं नाही की आपण अयोध्येपासून लांब आलो. ज्या वेळेला युद्ध रावणाशी होतं, रावणाशी युद्ध झाल्यानंतर राम, लक्ष्मण, सीता हे काही दिवस लंकेमध्ये वास्तव्य करतात आणि लंकेमध्ये काही दिवस वास्तव्य केल्यानंतर किती सुंदर लंका असते आणि त्यावेळेला लक्ष्मण त्या रावणाला म्हणतात की इतकी सुंदर ही लंका आहे, आपण कायमस्वरूपी इथेच वास्तव्य करूया, इथेच राहूया. तेव्हा भगवान राम म्हणतात ही लंका कितीही सुंदर असेल, किती छान असेल, पण ही लंका अयोध्येपेक्षा महान नाहीये. कारण अयोध्येची भूमी, अयोध्येची माती जितकी पवित्र आहे भारतातील तितकी पवित्र ही लंकेची माती नाहीये. त्यामुळे इथं कितीही वैभव असेल, इथं कितीही सुंदरता असेल तरी पण आपण मात्र अयोध्येलाच गेलं पाहिजे असं म्हणून राम हे अयोध्येला येतात. म्हणजे त्या मातीबद्दल इतका प्रामाणिकपणा, त्या मातीबद्दल इतकी आस्था, त्या मातीबद्दल इतका कुतूहल, प्रेम, आपुलकी हे कुठेच तसं काय नाहीये. बरं हे सगळं आहे पण आपण आवाज येतो तर आवाज येतो अर्चिता थोडा ब्रेक व्हायला लागलाय, आवाज बारीक यायलाय. मी सुमित सरांना कॉल केले तेवढ्यासाठी. बारीक आहे. लॅपटॉप असेल तर आवाज मोठा कर त्याचा. एवढा भारी विचार ऐकायचा झालं तर मध्ये थोडी विघ्न येणार बर का. कारण कुठल्याच गोष्टी सहजासहजी लाईफ मध्ये भेटत नाहीत, हे त्याच एक उत्तम उदाहरण. आपल्याला आयुष्य हे असंच आहे. खूप लोकांना वाटतं सगळं मस्त व्हायला पाहिजे, सविताताईंना वाटतं काही प्रॉब्लेम यायला नसायला पाहिजे, ऐकत असल्या तर म्हणणार सारखं माझंच नाव घेतात, परफेक्ट पाहिजे सगळं, मध्येच बंद व्हायला नसायला पाहिजे असं वाटते. तर रामाने लंका सोडून अयोध्येला परत आली. ही जी संस्कृती आहे ही संस्कृती प्रत्येकाने आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. थोडासा प्रामाणिकपणा, मस्तपैकी असणारी भारताची ही संस्कृती आहे, या संस्कृतीची जपणूक केली पाहिजे. म्हणून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या वारसांना काय देत असतो? आपली संपत्ती देत असतो, वैभव देत असतो, जे काही देत असतो ते सगळं देत असतो. आपल्याकडे जे काही आहे त्याचबरोबर आपण आपल्या जी पुढची पिढी आहे या पुढच्या पिढीला वारसाबरोबरच जी संपत्ती, ऐश्वर्य सगळं देत असतो. त्याच्या बरोबरच त्यांना आपली जी भारतीय संस्कृती आहे, भारताचा जो इतिहास आधी घडून गेलेला आहे, हा इतिहास आपण आपल्या लोकांना, आपल्या मुलांना, आपल्या पुढच्या पिढीला देणं खूप गरजेचं आहे. कारण या पुढच्या पिढीला ह्या गोष्टी आपण नाही दिल्या तर भारताबद्दल असणारं प्रेम कमी कमी व्हायला लागतं. आजकाल तुम्ही पाहायला लागलात की भारतातली मुलं जेव्हा परदेशात जातात आणि परदेशातून भारतामध्ये येतात त्यावेळेला त्याच मुलांना लहानाची मोठी जरी झालेली असेल तरी या भारत मातेबद्दल आस्था असत नाहीये.
ते फक्त सोशल मीडियावरती व्हायरल करण्यासाठी तितकंच असतं. पण आल्यानंतर परदेशातून ही मुलं आल्यानंतर काय करतात, काय बोलतात, जर असं लक्ष ठेवा की तिथं एवढं क्लिनिनेस आहे, तिथं इतकं डिसिप्लिन आहे, तिथं या गोष्टी आहेत, त्या गोष्टी इथं नाहीयेत. इथं का नाहीयेत? कारण आपण ज्या भारत मातेमध्ये राहतो त्या गोष्टी तिथं करण्याऐवजी आपण बाहेरच्या देशांमध्ये जाऊन करत असतो. जर प्रत्येकाने ठरवलं की ही माता आपली आहे आणि या मातेसाठी आपण केलं पाहिजे, तर नक्की का नाही बदल होणार? बदल हा नक्की होणार असतो. घर आपण स्वच्छ ठेवत असतो, घराबाहेरचा अंगण स्वच्छ ठेवत असतो, पण ज्या वेळेला आपण प्रवास करत असतो त्यावेळेला रॅपर्स मात्र आपण खिडकीतून अलगदपणे बाहेर टाकून देत असतो. त्यावेळेला आपल्याला लक्षात येत नाही की ज्या देशामध्ये राहतो ते देश सुद्धा स्वच्छ असला पाहिजे, तो देश सुद्धा चांगला असला पाहिजे, हा विचार आपल्या मनामध्ये येत नाहीये. फक्त या 2 दिवसामध्ये फक्त आपल्या मनामध्ये भारताविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, तो प्रामाणिक, ती देशभक्ती, ही देशभक्ती रोज असली पाहिजे. फक्त देशाबद्दल नाही तर देशातील प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्याला आदर आपुलकी असली पाहिजे. म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आदर देणं, सन्मान देणं हे खूप महत्वाचं आहे. जी व्यक्ती ज्याच्या पोटी जन्माला येते, जी व्यक्ती मातीला आणि मातेला विसरत नाही, ती व्यक्ती नेहमी प्रगती करत असते. म्हणजे काय की ज्या मातेच्या पोटी आपला जन्म झालेला आहे त्या मातेबद्दल आणि ज्या जन्मभूमीमध्ये, ज्या मातीमध्ये आपला जन्म झालेला आहे त्या मातीबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. भारतात जगामध्ये इतके देश आहेत, पण आपला जन्म कुठं झालेला आहे? आपला जन्म हा भारतामध्ये झालेला आहे. थोडासा विचार करा की आपला जन्म जर पाकिस्तानमध्ये झाला असता, अफगाणिस्तानमध्ये झाला असता, तर आपण कुठल्या पद्धतीचं लाईफ जगलो असतो, कुठल्या पद्धतीचं आयुष्य आपण जगलो असतो. तर विचार करा की ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवरती आपला जन्म होत असताना तो भारतामध्ये झालेला आहे. म्हणून आपण खूप आपल्या आयुष्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे की एवढ्या चांगल्या संस्कृतीमध्ये आपला जन्म झालेला आहे. जसा भारत हा कृषी प्रधान देश आहे, तसाच हा भारत पूर्णपणे पूर्वीपासून आयुर्वेद, योगा याचा सुद्धा तज्ञ हा भारत आहे. योगाचा म्हणा, अध्यात्माचा म्हणा, कृषीचा म्हणा किंवा आयुर्वेदाचा जन्मभूमी ही भारत भूमी आहे. मग याच्याबद्दल आपण आदर केला पाहिजे. फक्त आदर करून नाही चालणार, तर ते फॉलो सुद्धा करता आलं पाहिजे. एकदा स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोला त्यांचं व्याख्यान झालं, व्याख्यान झाल्यानंतर रस्त्यावरून जात असताना एक जंटलमॅन व्यक्ती त्यांच्या समोर येते आणि ती स्वामी विवेकानंदांना पाहून हसायला लागते आणि म्हणते की एवढा मोठा यंग तरुण तू आहेस, इतका दिसायला सुंदर आहेस आणि काय हे भगवे वस्त्र घातलेले आहेस, तू तर जंटलमन सारखं दिसलं पाहिजेस. मग स्वामी विवेकानंद त्या व्यक्तीला विचारतात की जंटलमॅन म्हणजे काय, की जंटलमॅन तुम्ही कशातून ओळखता? तर ती समोरची व्यक्ती जी फॉरेन मध्ये असते ती म्हणते की छानपैकी ज्याचा ड्रेस आहे, ज्याच्या अंगावरती ब्लेझर आहे, कोट आहे, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने जंटलमॅन असते. त्यावेळेला स्वामी विवेकानंद एक उत्तर देतात. ते उत्तर खरंच खूप महत्वाचं आहे आणि ते उत्तर आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. त्यावेळेला स्वामी विवेकानंद म्हणतात की आमच्या भारतामध्ये पोशाख कसा आहे माहित नाहीये, त्या पोशाखाच्या आतमध्ये जी व्यक्ती असते त्या व्यक्तीचं जे कॅरेक्टर, चारित्र्य असतं, त्या चारित्र्यावरून ती व्यक्ती जंटलमॅन आहे की नाही हे ओळखलं जातं. बाहेरच्या वेशावरून किंवा बाहेरच्या पोशाखावरून व्यक्ती जंटलमॅन नसते, तर त्या पोशाखाच्या आतमध्ये जी व्यक्ती असते त्या व्यक्तीचं जे चारित्र्य असतं ना, ते चारित्र्य महत्वाचं असतं आणि हे चारित्र्य पवित्र असलं पाहिजे. म्हणजेच काय की आपलं चारित्र्य, आपलं जीवन हे पवित्र असलं पाहिजे. म्हणजे काय असलं पाहिजे? तर चंद्राप्रमाणे त्याच्यामध्ये शीतलता असली पाहिजे. चंद्र बघा किती थंड शीतल असतो, सूर्याप्रमाणे तेज असलं पाहिजे. सूर्य किती तेजस्वी असतो तसं आपलं चारित्र्य हे तेजस्वी असलं पाहिजे. आणि सगळ्यात म्हणजे पाण्याप्रमाणे निर्मळता असली पाहिजे. पाणी इतकं सुंदर निर्मळ असतं, स्वच्छ असतं. पाणी जेव्हा स्वच्छ असतं त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये वाकून पाहिलात तर तुमचा चेहरा पण दिसतो आणि त्या पाण्याचा तळभाग सुद्धा आपल्याला दिसत असतो. पाणी तुम्ही एका बकेटमध्ये घ्या, स्वच्छ पाणी, आणि वाकून पाहिलात किंवा विहिरीमध्ये वाकून पाहिलात तर त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा दिसता, तुमचा चेहरा पण दिसतो आणि खालचा जी माती असते, ते दगडगोटे असतात, ते दगडगोटे सुद्धा दिसत असतात. तशी आपली
आपली प्रतिमा असली पाहिजे, तसं आपलं मन असलं पाहिजे, तसं आपलं जीवन असलं पाहिजे, तसं आपलं चारित्र्य असलं पाहिजे. आणि हे सगळं चांगलं केव्हा असतं? ज्या वेळेला तुमचं शरीर व्यवस्थित असतं आणि त्या शरीरामध्ये वास्तव्य करणारं आपलं हृदय जेव्हा चांगलं असतं. आपण कोणावरती प्रेम असेल किंवा कोण व्यक्ती आवडत असेल तर छानपैकी त्याला आपण हार्टचा शेप करून असं दाखवत असतो. या हार्टचा शेप तुम्ही पाहिला तर दोन कान जेव्हा एकत्र करताना त्यावेळेला तो हार्टचा शेप येत असतो. म्हणजे कानाचं जर डिझाईन तुम्ही एकत्र केलं तर बरोबर बदलाव होत असतं. मग हे शरीराची रचना करत असताना कानाचा आकार हा सेम आपल्या हार्ट सारखा आहे. म्हणजे काय की कानातून जे आतमध्ये जात असतं डोक्यामध्ये, ते डोक्यामध्ये गेल्यानंतर आपलं जे हृदय असतं ते हृदय छानपैकी प्रेमाने, आपुलकीने, विश्वासाने आणि आपलेपणाने भरून येत असतं. म्हणून कानातून ज्या गोष्टी जातात ना त्या खूप महत्वाच्या असतात. आणि कानातून जर चांगल्या गोष्टी आत गेल्या ना मग हे हृदय आपलं पॉवरफुल, प्रॉपर आणि मस्त होत असतं. मग हे हृदय जर चांगलं असायचं असेल तर रोज डोक्यामध्ये, रोज मनामध्ये आणि रोज पोटामध्ये सुद्धा चांगलं गेलं पाहिजे. तर या सगळ्या चांगल्या गोष्टी होत असतात. कारण कॅरेक्टर, चारित्र्य म्हणून चारित्र्य कधी बनत नसतं, कधी घडत नसतं. ते घडवायचं असेल ना तर स्वतःला आधी बदलावं लागतं. आणि स्वतःला कधी बदलतो? ज्या वेळेला आपण व्यवस्थित असतो. म्हणून भारतीय संस्कृती ही आयुर्वेद आणि योगाशी रिलेटेड आहे, संबंधित आहेत. कारण भारताने पूर्वीपासून जे ऋषी मुनी होत गेलेले आहेत त्या ऋषी मुनींनी योगा, आयुर्वेद, मेडिटेशन या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि आता काय झालेलं आहे की भारतातीलच लोकांना याचं महत्व माहित नाहीये. फॉरेनची लोक, परदेशातली लोक भारतामध्ये योगा शिकतात, आयुर्वेद शिकतात, इथं काही दिवसांसाठी मेडिटेशन साठी येत असतात. पण आपण भारतामध्ये राहणारे लोक याच्याकडे मात्र दुर्लक्ष करत असतो. याच्याकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाहीये. ज्या वेळेला या पूर्ण युनिव्हर्स, ब्रह्मांडाची निर्मिती झाली, ब्रह्मांडाची निर्मिती होत असताना या पृथ्वीची रचना झाली. मग हा पृथ्वी ग्रह मला सांगा फक्त 10 फूट जर असं सूर्याजवळ असतात तर काय झालं असतं? तर ही पृथ्वीतले बरेचसे ज्या गोष्टी आहेत त्या जवळ खाक झाल्या असत्या. इव्हन आपण सुद्धा खाक झालो असतो. हीच पृथ्वी सूर्यापासून जर 10 फूट लांब असती तर काय झालं असतं? तर भारतातल्या ह्या पृथ्वीवरचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आणखी मायनस मध्ये गेलं असतं, कमी झालं असतं. बऱ्याच ठिकाणचं पाणी सुद्धा गोठलं असतं. पण बघा या सृष्टीची निर्मिती करत असताना पृथ्वी बरोबर ऍक्च्युअल ज्या जागेवरती पाहिजे त्या जागेवरतीच पृथ्वी आहे. ना थोडी सूर्याच्या बाजूला आहे, ना सूर्यापासून लांब आहे, योग्य अंतरावरती आहे. ही पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा चंद्र आहे. जर चंद्रच नसता तर काय झालं असतं सांगा बरं? ग्रॅव्हिटी पृथ्वीवरती नसती. चंद्रामुळे होणारे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी घडल्याच नसत्या. म्हणजेच काय, हे पूर्ण युनिव्हर्स जे आहे हे युनिव्हर्स त्या पृथ्वीची रक्षा करण्यासाठी धडपडत असतं. का धडपडत असतं? कारण इतर कुठल्याही ग्रहावरती आपल्याला जीव दिसणार नाही. पण पृथ्वी हा ग्रह असा आहे की तिथंच जीवांचं अस्तित्व आहे. मग या जीवांचं अस्तित्व, या जीवाचं रक्षण करण्यासाठी पूर्ण ब्रह्मांड काम करत असतं. पण आपण मात्र काय करत असतो? आपण मात्र स्वतःची रक्षा करत असताना कुठेतरी थोडंफार दुर्लक्ष करत असतो. म्हणून फक्त स्वतःचीच रक्षा करायची नाहीये तर आपल्या बरोबर इतर जीवांची सुद्धा रक्षा करणं खूप महत्वाचं आहे. कारण भारत हा इतका विविध आहे. अनेक जाती, धर्माचे, पंथाचे लोक भारतामध्ये आहेत. म्हणून भारत महान नाहीये. तर भारतामध्ये महानता कशामध्ये आहे? तर प्रत्येक जीवाचं अस्तित्व आहे आणि प्रत्येक जीवाचं रक्षण केलं पाहिजे ही भारताची संस्कृती आहे. म्हणजेच काय की जगा आणि जगू द्या याच्यामुळे भारत हा श्रेष्ठ ठरलेला आहे. इतके देश आहेत, तर संस्कृती कुठली उच्च आहे? भारताची आहे. कारण तर स्वतः बरोबरच इतरांचा सुद्धा विचार केला जातो. म्हणून या भारत मातेबद्दल आणि ज्या ठिकाणी आपला जन्म होतो त्या मातीबद्दल, त्या मातेबद्दल आपण खूप कृतज्ञ राहिलं पाहिजे. कारण एवढ्या सुंदर विश्वामध्ये, एवढ्या सुंदर सृष्टीमध्ये आपला हा जन्म झालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने चांगला संकल्प आपण आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे. म्हणजे चट्टान जे पर्वत
अग्नी करत असतो. अग्नीपेक्षाही बलवान वायू असतो, कारण त्या अग्नीला विझवण्याचं काम हे वायू करत असतो. आणि वायूपेक्षाही महान बलवान हा आपला संकल्प असतो. मग आपण सुद्धा चांगले संकल्प केले पाहिजेत. या भारत मातेबद्दल समर्पणाची भावना ठेवली पाहिजे आणि चांगल्या संकल्पाबरोबर आपण हा प्रजासत्ताक दिन जो आहे तो दिन साजरा करायचा आहे. आणि तो संकल्प कुठला असला पाहिजे की शेवटच्या क्षणापर्यंत जिच्या पोटी आपण जन्माला आलो ती माता आणि ज्या जन्मभूमीमध्ये राहतो, ज्या मातीमध्ये राहतो, ती जन्मभूमी, ती भारतभूमी, याच्याबद्दल नेहमी सतत मी कृतज्ञ राहील आणि याच्याबद्दल धन्यवाद मानेन की त्या मातेचं आणि या मातीचं दोघांबद्दल मी सतत कृतज्ञता व्यक्त करत राहीन, आदर करत राहीन, सन्मान करत राहीन, असा प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे. आणि म्हणूनच भारताचे पहिले जे राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची एकच छोटीशी गोष्ट सांगते आणि थांबते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सकाळी उठल्यानंतर रोज पूजा करायचे. पूजा करत असताना त्या पूजेच्या थालीमध्ये सगळ्या गोष्टी असायच्या आणि त्याच्यामध्ये माती सुद्धा होती. आणि ती माती पाहून एका परदेशातल्या व्यक्तीने विचारलं की ही पूजेची थाली चांदीची आहे, त्याच्यामध्ये इतके चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, पवित्र शुद्ध आहेत, आणि त्याच्यामध्ये ही शुल्लक माती का ठेवलेली आहे. त्यावेळेला आपले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात की ज्या मातीमध्ये मी वाढलो, खेळलो, ज्या मातीमध्ये मी लहानाचा मोठा झालो, ज्या मातीच्या सुगंधाने माझा रोजचा दिवस छानपैकी जात असतो, त्या मातीचं स्मरण ठेवण्यासाठी आणि त्या मातीची पूजा करण्यासाठी ती माती मी पूजेच्या थालीमध्ये ठेवतो आणि त्याचाच तिलक माझ्या कपाळाला लावत असतो. मग असंच आपण सुद्धा राहिलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर या मातीला एकदा का होईना प्रणाम केला पाहिजे आणि ज्या मातेच्या पोटी आपला जन्म झालेला आहे त्या मातेला सुद्धा आपण प्रणाम केला पाहिजे. कारण या दोन गोष्टींमुळे, या दोन बाबींमुळे आपलं अस्तित्व या जगावरती, या पृथ्वीवरती आहे आणि हे अस्तित्व असंच पुढे चालत राहणार आहे. आणि नक्कीच आपण या सगळ्या गोष्टी केलो तर खऱ्या अर्थाने हे वर्षभरामध्ये जे दोन असतात, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन, याचं खऱ्या अर्थानं आपण छानपैकी सेलिब्रेट केलो. फक्त सुट्टीचा दिवस, फक्त मस्तपैकी गोडधोड जिलेबी खायची, पण ही जिलेबी खात असताना त्याची कृतज्ञता, त्याची समर्पकता, त्याचा सन्मान त्या संस्कृतीचा, त्या देशाचा, त्या मातीचा करणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी करू ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही भारत मातेला स्वतःकडून काहीतरी दिल्याची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. रोज भारत मातेला आपण काहीतरी दिलं पाहिजे, या भारत मातेचं आपण रक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाचं रक्षण करणं, प्रत्येकाला चांगल्या गोष्टी देत राहणं हे खूप महत्वाचं आहे. मी मगाशीच म्हटलं की आपल्या शरीराची रचना आणि भारताचा नकाशा दोन्ही गोष्टी सेम आहेत, पण हे देत असताना आपण काहीतरी देत राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच जगायचं असं की कुणाला त्रास झाला नसला पाहिजे, जगायचं असं की कुणाला त्रास झाला नसला पाहिजे, वागायचं असं की कुणी आपला नाद केला नसला पाहिजे, वागायचं असं की कुणी आपला नाद केला नसला पाहिजे. मग आपलं आयुष्य इतकं सुंदर झालं पाहिजे की ज्याच्यातून दुसऱ्यांना त्रास होऊ नये आणि बोलणं, वागणं, चालणं, आचरण इतकं उच्च असलं पाहिजे. कुणीही आपल्या नादाला लागलं नसलं पाहिजे, कुणी आपला नाद केला नसला पाहिजे, उलट सगळेजण आपल्या सोबत राहिले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण जीवन जगलो की नक्कीच आपलं आयुष्य खूप छान होतं. फक्त जगायचं नसतं तर काहीतरी करून दाखवायचं असतं. पण काहीतरी करून दाखवत असताना चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि शतायुषीच्या माध्यमातून आपण हेच करत असतो, इतरांना चांगलं आरोग्य देणं, इतरांना चांगले विचार देणं, इतरांना मस्तपैकी दिवसाची सुरुवात करणं, या सगळ्या गोष्टी शतायुषीच्या माध्यमातून होत असतात. त्यामुळे आज संकल्प करा की कुणाला ना कुणाला तरी, कुणाचं तरी दुखणं कमी करेन, कुणाला तरी मदत करेन आणि या शतायुषीचा एक पार्ट बनेन, असा मस्तपैकी संकल्प करूया आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त. इथंच थांबते. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अर्चिता ताईंसाठी. मस्तपैकी